आणि या जळगाव मध्ये माझा दिलदार दोस्त उमेश पाटील, आमचे खडसे साहेब आहेत, देव माणूस गिरीश महाजन साहेब आहेत, यांच्या सगळ्यांच्या पाठी. आणि हे सगळे व्यासपीठावर सगळे महानुभाव बसलेले आहेत. मला त्यांची नावं घ्यायची होती पण पहिल्यांदा भेटलो त्यामुळे सगळ्यांची नावं मला माहीत नाही. पण आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो. 40 गावच्या मी 4-5 गोष्टींचा उल्लेख केला. पण आयला तुम्ही पण एक नंबर आहे. तुमच्या 40 गावामध्ये एक माणूस मला असा भेटला त्याने 127 वेळा रक्तदान केलं. शुक्ला ना, त्या दीपक शुक्लांसाठी जोरात टाळ्या वाजवा. इतक्या जोरात टाळ्या वाजवा की त्या परमात्म्याला तुम्हाला सुद्धा सद्बुद्धी द्यावी. जर दीपक शुक्ला 127 वेळा रक्तदान करू शकतो तो उमेश दादा तुम्ही सुद्धा कॅम्प घ्या, आम्ही सुद्धा 10 वेळा करू शकतो. आता टाळ्या करू काय नाही. डॉक्टरनी सुई लावली की बाहेर जायचं, परत यायचं, लावली की बाहेर जायचं, परत यायचं. 10 वेळा झालं. मनापासून मला आनंद वाटला आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला की मोकळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये मी तुम्हाला अध्यात्माच्या गोष्टी सांगाव्यात. मला सर्व येतं अशातला भाग नाही, पण कीर्तन करणं अध्यात्म हा माझा पिंड आहे. लोकांना वाटतं रामकदम मारामारी करतो, पण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, मेनाहुनी मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास हे भेटू ऐसे, मेले असोजित निजोनी या जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ, पण नाठाळाचे माथी हानू काढी. माय बापा होणी बहु मायावंत, करू घातपात शत्रू होणी, अमृत ते काय गोड आमा पुढे, विष ते कडू बापुडे किती. तुका म्हणे आम्ही अवघ्याचे गोड, ज्याचे परी गोड त्याचे परी. त्याच्यामुळे प्रेमानं आला त्याच स्वागत, पण नाठाळ आला तर त्याच्या भाषेत स्वागत. हा एक विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये माझ्या हातून अध्यात्माची आणि पुण्याची चांगली कामं व्हावीत एवढी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हा सगळ्यांना जर आज मी जे काही बोललोय ते मनापासून आवडलं असेल तर त्या परमात्म्याकडे एकच मागा. माझे आई वडील आहेत, म्हातारे आहेत, माझ्या आई वडिलांना उदंड आयुष्य मिळावं, निरोगी आयुष्य मिळावं असं साकडं तुम्ही सगळ्यांनी माझ्या आई वडिलांसाठी घालावं. कारण माझ्या घराच्या पायऱ्या चढताना सुद्धा घरावर वाक्य लिहिलंय की जो माणूस आई वडिलांना परमेश्वर समजून त्यांची देवपूजा करत असेल, त्यांना सन्मान करत असेल, त्यांनीच पायरी चढण्याची हिंमत करावी. बाकीच्या घराचे दरवाजे उघडे नाही. कोणाला अहंकार वाटला तरी चालेल. हा अहंकार असेल तर मी अहंकारी आहे, ही नम्रता असेल तर मी नम्र आहे. ज्याला जे समजायचं ते समजावं. आणि माझ्या आई वडिलांसाठी साकडं जर घालत असाल तर त्यावेळेस स्वतःच्या मनाला हाही प्रश्न विचारा. आपण नेहमी दुसऱ्याच्या आई वडिलांची चौकशी करतो. दुसऱ्यांच्या आई वडील भेटले की ते आपल्याला गोड वाटतात, पण आपल्या आईचं तोंड आपण गेली अनेक वर्ष पाहिलं, त्याच्यामुळे त्याच गोडी येत नाही. आजपासून त्याच्यामध्येच परिवर्तन करण्याची गरज आहे. हेच आपण जिजाऊंच्या आणि विवेकानंदांच्या चरणी आज आपण वचनबद्ध होऊया. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि पुन्हा एकदा उमेश दादा पाटलांना मनापासून धन्यवाद देतो. ताई आमचं काय खरं ना, जेवायला बिवायला नेतील की नाही, पण तुम्ही तर राखी बांधणार, त्यामुळे तुम्हाला तर आता क्रम बाबत आहे, तुम्ही मला जेवायला नेणं असं विनोदाला म्हणत मी थांबतो. धन्यवाद रामकदम साहेब. करे राष्ट्र निर्माण बनाए मिट्टी से अब सोना, चंदन है इस देश की माटी तो वो भूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है. मित्र हो, आपल्याला राम घडवायचा आहे. या उपस्थिती वर्गातून आपल्याला 3 बक्षिसं काढायची आहेत. कृपया 2 मिनिटं खाली बसून घ्या. एवढा वेळ तुम्ही घेतला आणि 2 मिनिटं बसू शकत नाही, तर या ठिकाणी 3 बक्षिसांचा ड्रॉ काढला जाणार आहे. मी आजचे व्याख्याते आदरणीय रामकदम साहेबांना विनंती करतो की प्रेक्षक वर्गातून एक चिठ्ठी तुम्ही काढावी आणि आमच्या प्रेक्षक वर्गाला सन्मानित करावं. शेवटी वंदे मातरम होईल हे लक्षात घ्या. दत्तू गजमल चौधरी, एमजे नगर, 40 गाव, कृपया स्टेजवर यायचंय. दुसरी चिठ्ठी बाबासाहेब वसंत चंद्रात्रे काढतील. दत्तू गजमल चौधरी. त्यानंतर तिसरी चिठ्ठी आदरणीय
लक्ष्मीकांत पाठक बापू काढतील. कुंदा किशोर पाठक लक्ष्मीनगर. कुंदा पाठक. उद्याचं व्याख्यान डॉक्टर सच्चिदानंद शेवडे डोंबिवलीहून उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र ते विवेकानंद तुम्हाला समजावणार आहेत. उद्या सर्वांना दिनदर्शिकेचं वितरण केलं जाणार आहे. तरी आपण सर्वांनी सौ चित्रलेखा पाटील करगाव रोड. सर्वांनी सौ चित्रलेखा पाटील. उमंग दिनदर्शिकेचं वाटप उद्या होणार आहे. सर्वांनी आपल्या शेजारी पाजारी सर्व मित्रमंडळींना बोलवा. सर्वांना याचा लाभ होणार आहे. शेवटी जागेवर उभं राहून वंदे मातरम होईल. सर्वांचं या